तर येत्या 5 ऑक्टोबरला होणाऱ्या आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री कमलाताई यांना निमंत्रण देण्यात आलंय। त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती आहे। मात्र त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मात्र हे पत्र खरं आहे की फेक हे अद्यापही स्पष्ट नाही। दरम्यान कमलाताईंना त्यांनी निर्णय घेतलेला नाही, पण त्या जो निर्णय घेतील त्यामागे आपण खंबीरपणे उभे असणार असं त्यांचे पुत्र आणि रिपाई गवई गटाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी म्हटलंय। आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत। गवई साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतंय आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते गवई साहेबांचे विरोधक मुद्दामून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत। मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। तुम्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील।